त्याची अंमलबजावणी केली जाईल। अमित साटमजी, माझा थेट प्रश्न असा आहे की आज 11 डिसेंबर आहे अध्यक्ष महाराज। माझ्या हातामध्ये एक पत्र आहे अध्यक्ष महाराज, आणि हे पत्र माननीय राज्यमंत्री महोदयांनी माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र आहे अध्यक्ष महाराज। आणि या पत्रामध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी सुरू करण्याबाबत हे पत्र दिलेलं आहे। आणि याच्यामध्ये तालुका स्तरावरती जे 21 विद्यार्थी येतील त्यांना रमण सायन्स सेंटरला शासनाद्वारे भेट देणे, जिल्हा स्तरावरच्या 51 विद्यार्थ्यांना इस्रोला भेट देणे आणि राज्य स्तरावरील उत्कृष्ट 51 विद्यार्थ्यांना थेट अमेरिका येथील नासाच्या केंद्राला भेट देण्यासंदर्भामध्ये माननीय राज्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला एंडोर्स केलं, ताबडतोब प्रस्ताव सादर करावा। हे 4 जूनचं पत्र आहे अध्यक्ष महाराज। आज आपण 11 डिसेंबरवर आहोत। माझा थेट प्रश्न राज्यमंत्री महोदयांना असा आहे की 4 जूनला या ठिकाणी प्रस्ताव दिल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती निर्देश दिल्याच्या नंतर अद्यापपर्यंत याच्यामध्ये कारवाई का नाही झाली अध्यक्ष महाराज? यामध्ये प्रशासन या प्रस्तावावरती बसून का बसलं अध्यक्ष महाराज? त्यामुळे माझा थेट प्रश्न राज्यमंत्री महोदयांना आहे। आपण पत्र दिलं होतं आणि आपण राज्यमंत्री महोदय आहात। 6 महिने याची अंमलबजावणी होण्याकरता 6 महिने उशीर का लागला अध्यक्ष महाराज, असा माझा थेट प्रश्न आहे। त्याचबरोबर आपण पर्यावरण संवर्धनाचा संदेश राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याकरता मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना राबवण्यासंदर्भातही प्रस्ताव दिलेला आहे। त्यालाही 6 महिने झाले अध्यक्ष महाराज। इतका चांगला प्रस्ताव आहे आणि फार म्हणजे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा प्रस्ताव आहे, परंतु त्याची अंमलबजावणी करायला अजूनपर्यंत दिरंगाई का झाली, हा माझा थेट प्रश्न राज्यमंत्री महोदयांना अध्यक्ष महाराज। महोदय, सन्माननीय सदस्य अमितजी साटम यांनी मांडलेला मुद्दा अगदी बरोबर आहे। 6 महिन्याआधी ह्या राज्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची आवड निर्माण यावी याच्याकरिता आपण एक प्रस्ताव तयार केला, मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी योजना, ज्या माध्यमातून ह्या संपूर्ण राज्यामध्ये पहिले तालुका स्तरावर विज्ञान प्रदर्शनी घेण्यात येते, त्यातले 21 विद्यार्थी, जी जिल्हा स्तरावर विज्ञान प्रदर्शनी घेण्यात येते त्यातले 51 विद्यार्थी इस्रो बेंगलोर येथे, आणि राज्य स्तरावर विज्ञान प्रदर्शनीमध्ये सहभाग घेणारे उत्कृष्ट 51 विद्यार्थी ही नासा अमेरिका येथे पाठविण्याचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी दिला। माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्याबद्दल संबंधित विभागाला आदेशित देखील केले, परंतु अजून 6 महिने झाले हे पूर्तता झाली नाही। मी सन्माननीय सदस्य अमित साटम यांना सभागृहात सांगतो की लवकरात लवकर याची अंमलबजावणी करून ह्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना, तालुका स्तरावरच्या विद्यार्थ्यांना नागपूर सायन्स सेंटर, आपल्या पुण्याचं सायन्स सेंटर, मुंबईचं सायन्स सेंटर येथे पाठविण्यात येईल। जिल्हा स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो बेंगलोर ह्या सायन्स सेंटरमध्ये पाठविण्यात येईल, आणि राज्य स्तरावर काम करणाऱ्या उत्कृष्ट 51 विद्यार्थ्यांना नासा अमेरिका ह्या केंद्रावर त्या ठिकाणी पाठविण्यात येईल। दुसरा त्यांचा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची त्या ठिकाणी आवड निर्माण झाली पाहिजे, पर्यावरणाबद्दल ज्ञान निर्माण झालं पाहिजे। याच्याकरिता मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना आपण तयार केली, ज्या माध्यमातून शाळातील विद्यार्थ्यांचे जे वापरलेले पुस्तकं आहे ते पुन्हा एकत्रित गोळा केले पाहिजे, त्याच्यावर रिसायकलिंग केलं पाहिजे, आणि पुन्हा एकदा त्या विद्यार्थ्यांमध्ये कमी दरामध्ये, याच्यामध्ये सरकारची कॉस्ट कटिंग देखील होणार आहे, 25% रक्कम सरकारची त्याच्यामध्ये वाटणार आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये त्याच्यानंतर वाटप करणार आहेत। हा देखील प्रकल्प 6 महिन्यापासून विभागाकडे प्रलंबित आहे, परंतु आज सभागृहात सांगतो की याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात येईल। बोला ताई। हा प्रस्ताव